पूर्व पक्ष सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा ग्रंथ तुम्ही उगीच चालवताय. या ग्रंथाचा काही उपयोग नाही. का उपयोग नाही? तर या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होत नाही. या ग्रंथाचा अधिकारी सिद्ध होत नाही. या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही आणि या ग्रंथाचा संबंधही सिद्ध होत नाही. पहिल्यांदा प्रयोजनाविषयी बोलतायत. प्रयोजन आहे जीव आणि परमात्म्याचं ऐक्य आणि त्या ऐक्याचं ज्ञान, हे परम प्रयोजन आहे. परम प्रयोजन जे ज्ञानाचे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची परमानंदाची प्राप्ती, हे तुमचं प्रयोजन आहे. त्याचं साधन जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हे जे आहे हे सिद्ध होत नाही. कारण ज्ञानाने जर काही गोष्ट सिद्ध व्हायची असेल तर अज्ञान अगोदर असावं लागतं. अज्ञान अगोदर असावं लागेल तर हा प्रपंच मिथ्या सिद्ध झाला पाहिजे. हा प्रपंच मिथ्या सिद्ध होत नाही. सर्प मिथ्या सिद्ध होतो कारण रज्जूचं अज्ञान असल्यामुळे. ह्याला म्हणतात कारण, मुळे कारण. सर्प उत्पन्न होतो एक कार्य, आणि उत्पन्न झालेल्या सर्पाचं ज्ञानही होतं हे कार्य. तर कार्य रज्जूमध्ये दिसणारा सर्प आणि त्याचं ज्ञान, आणि कारण म्हणजे रज्जूचं अज्ञान. या दोघांना कार्य कारण भाव आहे. कार्य सर्प आणि सर्पाचं ज्ञान, कारण रज्जूचं अज्ञान. ह्या दोन गोष्टी, कारणाचा अध्यास झाला तर कार्याचा अध्यास होईल. म्हणजे मिथ्या ज्ञान, जगाचं जर मिथ्या ज्ञान व्हायला असेल, रज्जूचं मिथ्या ज्ञान व्हायचं असेल तर रज्जूचं अज्ञान पाहिजे. हा याला म्हणतात अज्ञान नसताना अज्ञान, त्याला कारणाचा अध्यास म्हणतात. आणि दुसरं, सर्प उत्पन्न व्हायला पाहिजे, सर्पाचं ज्ञान व्हायला पाहिजे, ह्याला म्हणतात कार्याचा अध्यास. कारणाचा अध्यास असेल तर कार्याचा अध्यास होईल. कारणाचा अध्यास आणि कार्याचा अध्यास हे दोन एकमेकावर अवलंबून आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा कार्याचा अध्यास होतो की नाही. कार्याचा अध्यासासाठी दोन प्रकारची सामग्री लागते. एक सत्य ज्ञान जन्य संस्कार, म्हणजे सर्पाचं ज्ञान व्हायचं असेल कुठेतरी तर सर्प कुठेतरी पहिल्यांदा पाहिलेला असला पाहिजे. पाहिलेला नसेल तर तुम्हाला सर्प कुठेही भासणार नाही. तर सत्य ज्ञान जन्य हृदयामधला संस्कार हे पहिलं. दुसरं, तीन प्रकारचे दोष. तीन प्रकारच्या दोषामध्ये प्रमात्याचा दोष, प्रमेयाचा दोष, प्रमाणाचा दोष. प्रमेय दोष आणि प्रमाता दोष, या तीन गोष्टी सांगितल्या. सत्य ज्ञान जन्य संस्कार पाहिजे असेल तर सत्य, जगत प्रपंच हा कुठेतरी सत्य दिसला पाहिजे पहिल्यांदा. पण तो सगळा प्रपंच ज्याला तुम्ही पाहतात त्याला तुम्ही मिथ्या मानताय, मग सत्य प्रपंच नाही. सत्य प्रपंच नाही. सत्य ज्ञान जन्य संस्कार झाला असेल तर हा दिसणारा प्रपंच मिथ्या होईल. पण दुसरीकडे कुठे सत्य ज्ञान होणारा प्रपंच नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रपंच मिथ्या बनवणं शक्य नाही. हाच सत्य प्रपंच आहे, पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. प्रमाता प्रमाण
आणि प्रमेय या तीनाचे दोषही शक्य नाही. हे दोष शक्य नसल्यामुळे तुम्हाला अध्यास होण्याची शक्यता नाही. हे झाले कार्याचा अध्यासाचं खंडन केलं. कार्याचा अध्यास होणं शक्य नाही. बर, अब कारणाचा अध्यास म्हणजे रज्जूचं अज्ञान. तशाच तऱ्हेने ब्रह्माचं अज्ञान आहे ना. अध्यास, कारणाचा अध्यास तेव्हाच होतो ज्या वेळेला सामान्य प्रकारचं ज्ञान होतं पण विशिष्ट ज्ञान होत नाही. जर रज्जू तुम्हाला पूर्ण प्रकाशात दिसला तर त्याचा अध्यास होणं शक्य नाही. त्याच्यावर सर्पाचा अध्यास होणं शक्य नाही. पण रज्जू पूर्ण अंधार असेल आणि तिथे काही आकृती दिसतच नसेल तरीही अध्यास होणं शक्य नाही. अध्यास तेव्हा होईल लांबडं वाकोडं तिकडं असं काहीतरी आहे. काय आहे ते समजतं का? प्रकाश असेल तर काय आहे ते समजेल. रज्जू आहे का, दोरी आहे का, सर्प आहे ना. पण मंद अंधकारामध्ये पूर्ण अंधकार नाही आणि पूर्ण प्रकाश नाही. मंद अंधकारामध्ये सामान्य रीतीने असं लांबोडं काहीतरी आहे असं ज्ञान होत आहे. पण सर्पच आहे की दोरी आहे हे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणून त्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होऊ शकतो. बरोबर आहे. पण ज्याच्यासाठी तुम्ही दृष्टांत सांगितला, कुठला दृष्टांत सांगितला? रज्जू सर्पाचा. तो रज्जू सर्पाचा दृष्टांत आत्म्यासाठी शक्य नाही. रज्जूवर सर्प दिसण्यासाठी तुम्हाला रज्जूचं सामान्य ज्ञान व्हायला पाहिजे. काहीतरी लांबोड काय, पण तो रज्जूच आहे असं त्याचा पिळदार आणि दोरे तंतू दिसता कामा नये. तेव्हाच काय करतात? रज्जूच्या ठिकाणी तुम्हाला सर्पाचा अध्यास होईल. म्हणजे रज्जू सामान्य रूपानेही दिसतो आणि विशेष रूपानेही दिसतो. तशा तऱ्हेने ब्रह्मामध्ये सामान्य आणि विशेष असा काही भाग नाही. ब्रह्म हे द्रव्य नाही, ब्रह्म हे गुण नाही, ब्रह्म हे कर्म नाही, ब्रह्म हे जाती नाही, ब्रह्म हे व्यक्ती नाही. व्यापक असं तऱ्हेने तत्व आहे. त्याच्यामध्ये भाग होत नाही, तुकडे होत नाही, अवयव नाही त्याला. मग त्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान होतं आणि विशिष्ट रूपाने होत नाही असं तुम्हाला म्हणता येत नाही. असं जर म्हणता येत नाही तर ब्रह्माच्या ठिकाणी कारणाचा अध्यासही होणार नाही. जसं रज्जूचं अज्ञान होतं तसं ब्रह्माचं अज्ञान हे शक्य नाही. कारण त्या ठिकाणी सामान्य आणि विशेष असा तऱ्हेचा कुठलाही विभाग नाही. त्याच्यामुळे त्याने काय दोन गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मावर कारणाचा अध्यास होत नाही, ब्रह्मावर कार्याचा अध्यास होत नाही. त्यामुळे ब्रह्मावर अध्यासच होणार नाही. कशाचा? जगत प्रपंचाचा. जगत प्रपंच जो दिसतो तो अध्यासामुळे दिसत नाही. तर जगत प्रपंच हा दिसतोय ना, जाणवतोय ना इंद्रियाने, तर तो खराच आहे, सत्य आहे. हे कोणाचं म्हणणं? पूर्व पक्षाचं म्हणणं. ज्ञानाने मोक्ष व्हायचा असेल तर प्रपंच खोटा ठरला पाहिजे, मिथ्या ठरला पाहिजे. पूर्व पक्षाने सांगितलं की प्रपंच मिथ्या ठरत नाही, कारण प्रपंच सत्य आहे. प्रपंच जर सत्य निघाला तर ज्ञानाने मोक्ष होणार नाही. ज्ञानाचं कामच संपलं. अज्ञान असेल तर ज्ञानाचं काम असतं. आणि तिथे खरं ज्ञान असेल, सत्य ज्ञान असेल तर मग त्या ठिकाणी अज्ञान असणार नाही. अज्ञान असेल नसेल तर मग ज्ञानाचा काही उपयोग नाही. प्रपंच हा खरा आहे, प्रपंच हा मिथ्या नाही. प्रपंचाचं अज्ञान नसतं म्हणून ज्ञानाची जरुरी नाही.
म्हणून ज्ञानाने मोक्ष मिळणार नाही या निर्णयापर्यंत आला. मग आता त्याच्यासाठी तो प्रश्न विचार, ज्ञानाने मोक्ष होणार नाही, मग मोक्ष होणारच की नाही असा प्रश्न विचारला. तो म्हणाला मोक्ष होईल, मोक्ष होणार है ना, कारण बंद आहे तर मोक्ष होणार. मग तो मोक्ष कशाने होईल, त्याच्यावर तो सांगतोय की तो मोक्ष कर्माने होईल. आणि कशाने होणार नाही, ज्ञानाने होणार नाही. बरोबर आहे. अजूनपर्यंत त्याने काय सांगितलं, कशासाठी सगळा प्रयत्न केला, मोक्ष ज्ञानाने होऊ शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी कार्याचा अध्यास, कारणाचा अध्यास, मिथ्या म्हणजे काय, जगत मिथ्यात्व म्हणजे काय, हे सगळा सिद्धांत सांगून दिला. त्याचा पूर्वपक्षाचा सिद्धांत सांगितला. बरोबर आहे. मग जर जगत प्रपंच मिथ्या नाही, जगत प्रपंचाचं अज्ञान होऊ शकत नाही, मग ते अज्ञान हटवण्यासाठी ज्ञानाची गरज नाही. म्हणून मोक्ष ज्ञानाने होणार नाही. त्याच्यावर प्रश्न केला, मग मोक्ष कशाने होईल, होणारच नाही का? तो म्हणाला मोक्ष होणार नाही असं नाही, मोक्ष होईल. मग त्याचं साधन ज्ञान नाही. मग कुठलं साधन आहे बाबा? तो म्हणतो की कर्म आहे ना. आता या ठिकाणी वर लिहा, कर्म हे मोक्ष प्राप्तीचे साधन आहे ना, त्याच्यावर लिहा कर्माने मोक्ष होऊन जाईल. पूर्व पक्ष काय जवळ काय लिहिलं, होऊन जाईल है ना, पूर्व पक्ष झालं ना. आता हे काय चालणार आहे, आता ज्ञानाचा काही प्रश्न येत नाही. आता कर्माने कसा मोक्ष होतो हे सांगणार आहे कोण? पूर्व पक्ष. बरोबर आहे. आता हे प्रकरण कुठवर चालणार आहे? पूर्व पक्षाचं प्रकरण कुठवर चालणार आहे? 41 पान, 42 पान, 43 पान, 44 पान, 45 पान आणि 46 पानावर 10वा आकडा आहे. तिथपर्यंत होतं. इथे कोष्टक करा मोठं आणि लिहा पूर्व पक्ष संपला. 46 पानावर आरंभ घडत नाही. 46 पानावर तिथे कोष्टक करा, पूर्व पक्ष संपला असं लिहा. आणि पूर्व पक्ष सुरू कुठे झाला? नाही नाही. प्रयोजना संबंधी विचार हे 36 है ना. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण 36 पान मिळालं का? हा, तिथे सुरुवात लिहा पूर्व पक्ष. इथून काय सुरू होतो? पूर्व पक्ष होतो है ना. आणि मग तो हा किती पानापर्यंत आहे? 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45 आणि 46 इथपर्यंत काय पूर्व पक्षाचं म्हणणं आहे ते खरं नाही है ना. आता त्याचे लचके कसे तोडायचे, तुकडे तुकडे कसे करायचे, खंडन कसं करायचं, हे केव्हापासून सुरू होईल? 46 पानावर 10व्या खंडापासून सुरुवात होईल. आता जे आपण चर्चा करतो हे कोणाच्या मताने? पूर्व पक्षाच्या मताने करतोय. बरोबर. एवढं समजलं तर पूर्व पक्ष 36 पासून किती 46 पर्यंत प्रयोजनाविषयी इथे लिहा. 36 पासून 46 पर्यंत पूर्व पक्ष असं लिहा. काय लिहा? लिहिलं? कुठे लिहिणार? 36 पानावर लिखा प्रयोजनाविषयी विचार. कुठपासून कुठपर्यंत पूर्व पक्ष? हा, पूर्व पक्ष हा कशासाठी असतो? टाकण्यासाठी असतो.
शोधण्यासाठी असतो. जसा कचरा कशासाठी असतो? बाहेर फेकण्यासाठी असतो. तशाच तऱ्हेने पूर्व पक्ष कशासाठी असतो? जसा घरामध्ये कचरा त्रास देतो की नाही आपल्याला, आहे ना, तशाच तऱ्हेने पूर्व पक्ष सुद्धा आपल्याला त्रास देणार. पण त्याला भिरकावून लावण्यासाठी आपल्याजवळ बुद्धीचं साधन लागतं, आहे ना. आता बघा, इथपर्यंत आलं ना. पूर्व पक्षाने काय सिद्ध केलं हे जरा उघडावं लागेल. आज जरा घुसमटल्यासारखं वाटतंय. हा, थंडी लागायला लागली, डोकं दुखायला लागलं की सांगा, ते पण उघडत आहे. आज तुम्हाला त्रास नाही होणार. दाबून बाजूला करा. आता कथा चालणार आहे. कथा कोणाची चालणार आहे? कर्माची. कशाची कथा चालणार? कर्माविषयी आपण सगळं बघणार. कर्म म्हणजे काय, कर्माचे प्रकार किती, या सगळ्या गोष्टी आपण बघू. तो सांगणार आहे कर्माने मोक्ष मिळतो. हे कोणाचं सांगणार? हे लक्षात ठेवायचं. पूर्व पक्षाचं सांगणं असलं तरी ते विसरण्यासाठीच आपण लक्षात ठेवायचं. ते पक्क लक्षात ठेवायचं नसतं. ठेवायचं कोणाचं? सिद्धांती पक्षाचं लक्षात. आता चला, वेद बोधित कर्म किती प्रकारचं आहे? कुठलं कुठलं? निषिद्ध. लिहिलं? अधोरेखा करा. 41 पानावर, 41 पानावर बघा. 41 पानावर मिळालं, सगळ्यांना मिळालं का? 41 पानावर कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. इथपासून सुरुवात करतोय आपण. कुठून सुरुवात करतोय? कर्म हे मोक्ष प्राप्तीचे साधन, याच्यावर आपण सुरुवात करतोय. आता वेदाने सांगितलेलं कर्म किती प्रकारचं असतं? 2 प्रकारचं. कुठलं कुठलं? एक विहित कर्म, 2 निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे वेदाने आज्ञा देऊन हे करा असं सांगितलेलं काय म्हणतात? विहित. आणि हे करू नका असं सांगितलेलं असतं त्याला काय म्हणतात? निषिद्ध कर्म. वेद बोधित कर्म विहित आणि निषिद्ध असे 2 प्रकारचे आहे. झालं? अधोरेखा करा, है ना. आता बोलतोय पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित, म्हणजे पुरुषांनी करण्यासाठी जे सांगितलेलं असतं ना. प्रवृत्ती म्हणजे काहीतरी करावं असं वाटणं, याला काय म्हणतात? प्रवृत्ती झाली, है ना. तुम्हाला येण्याची प्रवृत्ती होते ना, येते वेळ काढून येताना, याला प्रवृत्ती म्हणतात, है ना. तर पुरुष प्रवृत्ती अर्थ म्हणजे पुरुषाच्या प्रवृत्तीसाठी जे सांगितले ते विहित. अधोरेखा करा. प्रवृत्ती म्हटलं पुरुषाने काहीतरी करावं याच्यासाठी जे कर्म सांगितलं जातं त्याला काय म्हणायचं? विहित कर्म, है ना. झालं? दुसरं निवृत्त्यर्थ जे सांगितले जाते ते निषिद्ध कर्म. बरोबर आहे ना. पुरुषाने करू नये याला म्हणतात निवृत्ती. पुरुषाने करावे याला काय म्हणतात? प्रवृत्ती. पुरुषाने करू नये याला काय म्हणतात? निवृत्ती. पुरुषाने करावे म्हणून सांगितलं जातं त्याला विहित कर्म म्हणतात. पुरुषाने करू नये म्हणून सांगितलं जातं त्याला काय म्हणतात? निषिद्ध कर्म म्हणतात. हे निषिद्ध कर्म मानावे. या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेद बोधित कर्माचा विचार आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? इथे कोण वेद बोधित कर्म आहे? वेदाने सांगितलेलीच कर्म आपण करतो असं नाही. बरोबर आहे. आपण सगळी दुसरी सुद्धा करतोय, है ना. आता आपण शिंकतो, है ना. आपण खाजवतो, आपण हात हलवतो, आपण जरा पाय वर करतो. ही पण कर्म होत आहेत की नाही? हे काय वेदाने सांगितलेलं नाही, ती स्वाभाविक कर्म आहे. बरोबर आहे. तर काय सांगितलेलं आहे? या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या
फक्त वेद बोधित कर्माचा विचार आहे अधोरेखा. इथे कशाचा विचार केलेला आहे? पाप आणि पुण्य देणाऱ्याच कर्माचा विचार, वेदाने सांगितलेल्याच कर्माचा विचार इथे केला गेलाय, है ना. आता बघा पुढे काय म्हटलं? जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार खूप आहे. किती किती मोजावे त्यांचे सहज व्यापार खूप आहेत की नाही? आपल्या नकळत काहीही घडत असतं की नाही, शरीरात चालू असतं की नाही. सहज व्यापार त्या शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाही. झालं? यांना कर्म म्हणत नाही. विहित कर्मामध्ये आता किती भोग, किती आलेले भेद? कोण? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित. लिहून घ्या वहीमध्ये पाहिजे तर, है ना. काय विहित कर्म किती प्रकारचं असतं? एक नित्य, दोन नैमित्तिक, तीन काम्य, चार प्रायश्चित, असे चार भेद आहेत. बरोबर आहे? विहित कर्मात किती भेद आहे? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित, असे किती भेद आहेत? हे लक्षात आलं का? आता त्या प्रत्येकाची व्याख्या आपण करतोय. हा पहिले भेद लक्षात आले का? नित्य कर्म, निमित्ताने होणार ते नैमित्तिक कर्म, कुठल्या तरी इच्छेसाठी केलं जातं त्याला काम्य कर्म, आणि बाकीचं कोण आहे? दोष दूर करण्यासाठी केलं जातं त्याला प्रायश्चित कर्म. किती कर्म झाले? नित्य कर्म, पुढे नैमित्तिक कर्म, फिर काम्य कर्म आणि प्रायश्चित कर्म, हे तीन आहे. कुठली तरी इच्छापूर्तीसाठी केली जाते त्याला काम्य, पाप होऊ नये म्हणून केलं जातं त्याला प्रायश्चित कर्म, आणि नित्य कर्म म्हणजे नित्यकर्म न केल्यामुळे त्रास होणारा तो त्रास टाळण्यासाठी नित्यकर्म. बर, आता हे सांगतात. इथवर आलं ना? भेद लक्षात ठेवलं ना? कर्म किती प्रकारचं? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित, चार प्रकारचं. नित्य नैमित्तिक कर्म खाली हे करा, केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे. अधोरेखा करा एवढ्यालाच. वेदाज्ञेवर अवलंबून आहे. कोणावर अवलंबून नाही? पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून नाही. करा म्हणजे करा, है ना. आपण मराठवाड्यात बोलतो ना, चला तर चला, बोलतो ना, चला तर चला, म्हणजे तुम्ही चला म्हणून सांगता तर चलतो, है ना. तशा तऱ्हेने वेदाने सांगितलं करा तर करतो, करावंच लागतं ते, है ना. नित्य नैमित्तिक कर्म, नित्य आणि नैमित्तिक दोन कर्म. कुठले? नित्य आणि नैमित्तिक, चार पैकी दोन कर्म हे वेदाज्ञेवर अवलंबून आहेत, पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून नाही. बरोबर आहे? कारण ते केले नाही तर शास्त्राने प्रायश्चित सांगितले, त्याचे पुरुषाने केलं नाही प्रायश्चित करावं लागतं, प्रायश्चित सांगितलं. बरं, केलं तर काय मिळणार? नित्य आणि नैमित्तिक कर्म केलं तर तुम्हाला काय लाभ होणार? केले तर मात्र पुण्य नाही, हाय की नाही गंमत? काय नाही केलं तर पाप, केलं तर काय नाही. बरोबर आहे? आणि वेदाची आज्ञा, नित्यकर्म केलंच पाहिजे, नैमित्तिक कर्म केलंच पाहिजे. पण फायदा काय? फायदा काय नाही. मग तोटा काय? नाही केलं तर पाप, एवढंच आलं. आता नित्यकर्माच्या अगोदर लिहा एक. नित्यकर्म म्हणजे संध्या वंदनाने ज्याचं विधान आहे, आणि चंद्र हे एक नित्यकर्म है ना. दुसरं कुठलं? चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्र ज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मा आत्म ऐक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यात उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे
नित्य नैमित्तिक कर्म म्हणावे. बरोबर काय? बोला. नित्य कर्म कुठलं? अरे जप करायचा. सकाळी रामकृष्ण हरी जप करा. हा. मग सकाळी काकडा करा. मग संध्याकाळला हरिपाठ करा. है ना? साधी गोष्ट आहे. जो काकडा नित्य करेल, है ना, हरिपाठ नित्य करेल, त्याला काय मिळेल? आता केलंच पाहिजे. हो बघा, तुम्ही जेवण जेवलात, जेवण जेवायचं का नाही जेवायचं? जेवायचं का? नाही जेवलं तर भूक लागते आणि काहीच काम होत नाही म्हणून. बरोबर आहे ना? पण जेवल्याने काय फायदा? जेवल्याने हाच फायदा की नाही जेवलं तर दुःख होणार आहे, पोटात त्रास होणार आहे, तो कमी होणार आहे. एवढं हे समजतं ना? तसं त्याने सकाळी काकडे केल्याने काय फायदा? न केल्याने जे नुकसान आहे, न केल्याने नुकसान आहे की नाही? सकाळी देवाचं स्मरण केलं नाही, बरं मग संध्याकाळला तरी हरिपाठाचं तेही केलं नाही, बरं कमीत कमी निदान देवाच्या नावाने 5 अभंग तरी म्हटले की नाही? नाही म्हटलं. मग गळ्यात माळ घातली की नाही? नाही घातली. मग एखादा उपास कुठला तरी धरला की नाही? नाही धरला. अशी माणसं काय करतात? व्यसनामध्ये फसलेले तुम्हाला दिसतात. नुकसान आहे की नाही? नरक पुढे मिळेल तो मिळेल, पण सध्याही ज्यांना या जन्मामध्ये देखील त्यांचं आयुष्य नरकामध्ये जाणार असतं, है ना? पण सकाळी उठून काय करेल? जेवढं जसं जमेल तसा काकडा करेल, जसं जमेल तसं संध्याकाळला हरिपाठ म्हणेल, जसं जमेल तसं 5 अभंग म्हणेल, निदान ऐकेल. याचं जीवन सुंदर होतं, क्लेश होत नाही. त्याचं बायको बरोबर जमतं, त्याचं सुने बरोबर जमतं, त्याचं मुले बरोबर जमतं, त्याचं नातुंडा बरोबर जमतं, त्याचं शेजाऱ्या बरोबर जमतं. दुसरं कोण त्याला त्रासही देत नाही. तो जेवढा येईल तो म्हणेल का? हा त्याला नको, तो माळ करेल, माळ करेल, त्याला नको बोलू, असंच म्हणेल की नाही? मग आपलं आपोआप संरक्षण झालं की नाही? झालं. झालं ना? एकटे बघून लोक घाबरतात की नाही? त्याला नको नको नको, तो माळ करेल, असंच म्हणतात की नाही? मग एकट्या गळ्यातली माळ हे आपले रक्षक आहेत का भक्षक आहेत? रक्षक आहेत ना. बरोबर आहे ना? हे आपले रक्षक आहेत. तशाच तऱ्हेने नित्य जी साधना आपण रोजची करायची असते, संध्यावंदन आदी, काकडा आदी, हे देखील आपले रक्षक आहेत, है ना? आणि हे नाही केलं तर आपल्या संसाराची बर्बादी होत असते. हे लक्षात आलं का? म्हणजे त्रास होतो, आपल्या जीवनामध्ये त्रास होतो, समाधान आहे ना. एक बघा, साधी गोष्ट आहे. कुत्र्याचा जर मालक असेल, है ना, कुत्र्याचा जर मालक असेल, त्याला दगड मारायला कोण आला तर तो कुत्रा धावत धावत कुठे जाणार? मालकाकडे जाणार, है ना? आणि मालकाकडे जाऊन त्याच्यावर भोकेल की नाही? वा 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 भोक. पण त्याला आज बळ आहे काय? माझा मालक आहे, होय ना? मग मनुष्य जर असेल, है ना, स्त्री म्हणा पुरुष म्हणा कोण असेल, याला जर परमेश्वराचं ज्ञान नसेल तर तो अनाथ असतो. लक्षात घ्या. काय? त्याला नातच नाही, आई नाही, बाप नाही, काही नाही, हे ना? आई बाप असून देखील मूळ मालकाला तो विसरलेला असतो, म्हणून तो अनाथ असतो. बरोबर आहे? आणि ज्या वेळेला आपल्याला हे भान असतं, काय असतं की माझं नातं त्या आईशी, त्या बापाशी आहे. माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन म्हटलंय ना. बळीवंताचे अंकित आम्ही झालोय बळीवंत. ज्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे, या तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, त्याला जगामध्ये कुठेच काहीच खंती नाही, चिंता नाही, काहीच गोष्ट नाही. का? कारण त्याने बळीवंताला धरलेलं आहे, समर्थाला धरलेला आहे, सामर्थ्यवानाला धरलेला आहे, त्याच्या पायाला मिठी मारलेली आहे. त्याचा रक्षण करणारा तोच, त्याचा ताला तारणारा तोच, त्याला मार्गदर्शन करणारा तोच.
तुम्ही जे परमेश्वराचं स्मरण करत राहाल, आठवण काढत राहाल, तर परमेश्वरही तुमच्याकडे लक्ष देईल ना. लेकरू आईचा आठवण काढत असतं ना सारखं, ती बाई नोकरीला असेल तर तिचं चित्त कुठं असेल, मग घराकडे असेल ना. लेकरू रडत असेल की नाही, मग त्याला खाऊ घातलं की नाही, पिऊ दिलं की नाही, दूध दिलं की नाही, सारखं ते सुटली की 5 मिनिटापासून तयारी करून भरकन निघून येऊन लेकराला मिठी मारते, काय देते, स्वतःच्या हाताने देते की नाही, खा. कारण ते लेकरू त्याचं चिंतन करत असतं. म्हणूनच काय करते आई देखील त्याचं काय करत असत, चिंतन करत असत. तशा तऱ्हेने तुम्ही देवाचं जर चिंतन करत राहिलं तर परमात्मा तुमचं देखील काय करेल, चिंतन करत राहील. आणि तुम्हाला एक शक्ती मिळेल. ही शक्ती मिळणं महत्वाची आहे. काय शक्ती मिळणं? की आपण अनाथ नाही, आपण पोरके नाही, आपल्या या संसारामधला कोणीही मदत करत नाही, तरी मी माझा मदतनीस जगामध्ये आहे, ही जी भावना आहे, ही भावना महत्वाची. ही जी भावना नसेल तुम्हाला, है ना, थोडक्यावरून माणूस काय करतो, वरून ब्रिज वरून तारेवर, विजेच्या तारेवर काय करतो, झेप घेतो. वरून ब्रिजवर जाऊन काय करतोय, खाली समुद्राच्या पाण्यामध्ये उडी घेतो, है ना, विष खाऊन मारतो, आणखी काय काय गोष्टी करत असतो. आत्मा ते जी माणसं परमेश्वराला ज्याने मानलेलं आहे आणि जी माणसं समाधानी आहे, ती कधीही आत्महत्या करत नाहीत 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 नाही. त्यांना सांभाळण्याचा कोण असतो? ईश्वर असतो. आणि ज्या वेळेला ती संकटात जरी सापडलं असेल तरी आतून प्रेरणा देणारा तो काय असतो? पिता काय करतो? त्यांना योग्य जागेवर घेऊन जात असतो. अचानक काय केलेला, नवरा मेला तर ती बायको काय करते? रडते ना अगोदर, पण श्राद्ध झालं, हे सगळं झाल्यानंतर मग काय करते? भगवंताच्या आदेशाप्रमाणे काय करत जाते? काम करत जाते, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवते, सगळ्यांकडून मदत घेते आणि आपला जीवन निर्वाह करते, मुलांना बाळांना शिकवते, लग्न विग्न सगळं करते. कसं करते? तिच्या नवऱ्याने कर्ज काढून ठेवून, 10 लाखाचं कर्ज काढून ठेवून, है ना, सगळ्या नालायक नवऱ्याने गळ्याला फास घालून घेतला आणि मरून गेलं ना. पण तिच्या बायकोने मात्र काय केलं? जे करायचं त्याचं करायचं. आपल्या मुलांचा आई आणि बाप दोन्ही ती बनवून गेली की नाही. कोणाच्या बळावर? हे सांगितलं पाहिजे. नवरा तर गेला, हे ना, परमेश्वराच्या बळावरती काय करतो? सगळ्या संकटातून तरून जाते. हा आपल्याला विश्वास असला पाहिजे. हा विश्वास नसला तर आपलं जीवन विफल होतं. परमेश्वरावर विश्वास होणं म्हणजे परमेश्वराने तुम्हाला येऊन काय केलं असं साक्षात्कार द्यावा असं नव्हे. याला साक्षात्कार म्हणत नाही. पण मायेचा पती आहे, मायेचा पती कुठलंही रूप घेऊन तुम्हाला साक्षात्कार करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला जी साधना, वेगळ्या प्रकारची साधना करायची असते ती करायची. सर्वात महत्वाचं ती सत्ता आहे, त्या सत्तेचा तुम्हाला विश्वास असावा लागतो. हा साक्षात्कार झाला की ती सत्ता आहे आणि ती माझ्या पाठीमागे आहे आणि माझ्या हृदयामध्ये सर्वत्र आहे आणि माझ्या हृदयामध्ये, याला म्हणतात साक्षात्कार. हा जर साक्षात्कार झाला की मग त्याला परमेश्वराचं सगुण दर्शन हो न हो त्याची चिंता नाही. देव माझा सांगाती आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तो माझा प्राण सखा, अशा तऱ्हेनं तो म्हणतोय. बरोबर आहे. सांगायचं प्रयोजन काय? हेच महत्वाचं आहे. ही गोष्ट समजण्याची महत्वाची आहे. नामस्मरणाचं महत्व जे सांगितलं या ठिकाणी, तिथे काय पुण्य मिळत नाही तुम्हाला, हे ना. कुठून आलो आपण? नित्यकर्म केलं तर तुम्हाला पुण्य मिळत नाही. पण मोठ्या, जे काही मोठा सर्वनाश होणार असतो तुमच्या जीवनात, त्या सर्वनाशाला रोख लागते. आणि त्या बेवड्याच्या घरामध्ये सगळ्या घराची बरबादी. बरोबर आहे. आणि ते सावरण्याचं काम कोण करतोय? त्याची बायको करते. कारण तिचा भगवंतावर विश्वास असतो. बरोबर आहे. तर हे कळलं का? केलं तर पुण्य नाही,
आणि नाही केलं तर सर्वनाश नित्यकर्मामुळं. नित्यकर्माचं दुसरं काही नाही मिळणार. तुमचा जीवनात होणारा सर्वनाश हा थांबणार असतो. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मग देवाचं दर्शन उभं राहून 4 हाताचा मिळो का 10 हाताचा का 5 तोंड्या मिळो का माकड तोंड्या मिळो, सर्प तोंड्या, घोर तोंड्या मिळो, काही फरक पडत नाही तुम्हाला. का 3 तोंड्या का 2 तोंड्या, 4 तोंड्या, काही फरक पडत नाही. तुमच्या श्वासाश्वासामध्ये परमेश्वराचा भाव जर असेल आहे ना, तर तुम्हाला फार मोठा आधार आपल्याला मिळतो. हे लक्षात ठेवा. झालं. सूर्यचंद्रादी ग्रहणे हे श्राद्धादी याला काय म्हणायचं, किंवा ह्याच्यामध्ये जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात है ना. नित्यकर्म म्हणजे संध्यावंदनाने ज्याचे विधान आहे एवढं अधोरेखा करा. कोष्टक मध्ये लिहा. सूर्यचंद्रादी ग्रहण हे नैमित्तिक आहे. घरात माणूस मेलं तर श्राद्ध करणार ना. निमित्त काय, माणूस मेलं, श्राद्धादी. किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मा ऐक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यात उत्थापनादी सत्कार कर्म हे नैमित्तिक कर्म है ना. कोण कोण वयाने मोठा असलेल्याला नमस्कार कर, जातीने मोठा असलेल्याला नमस्कार करणं, आश्रमाने मोठा असलेल्या नमस्कार करणं, शास्त्र ज्ञान आहे, धर्माचं ज्ञान आहे, तो मोठा आहे. सर्वात श्रेष्ठ काय, ब्रह्मज्ञानी माणूस भगव्या वस्त्रामध्ये आला आणि ज्ञानाने हाय तर त्याला काय करायचं. असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यात उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म आहे. काल मी एक चरित्र वाचत होतो. हे थोडस उशिराने झालं तरी काय हरकत नाही ना. हा, काही एवढी घाई नाही ना तुम्हाला. सांगता सांगताना ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. काल मी एक चरित्र वाचत होतो. रामानंदजी महाराज, चिचगाव टेकडी म्हणून बार्शी जवळ आहे त्या ठिकाणी. हा माणूस उत्तर भारतामधला, त्याला मराठी भाषा माहित नाही आणि एका टेकडीवर आला आणि ती टेकडी त्याला आवडली आणि त्याने राहण्याचा त्याने विचार केला. पण तो अगोदर 2 दिवस हे तीर्थक्षेत्र आहे मग पंढरपूरला गेला. आता त्याचा नियम होता की त्याचा संन्यासाचा नियम होता की मागायचं नाही, अयाचित याचना न करता जे मिळेल ते खायचं प्यायचं असा नियम होता. कोणाकडे मागायचं नाही. तो पंढरपुरामध्ये 2 दिवस राहिला, वाळवंटात राहिला, प्रदक्षिणा केली काही केलं नाही. सगळीकडे भंडारे चालत होते, सगळे चालत होतो, कीर्तन प्रवचन चालत होती, ब्राह्मण माणसं होती, सगळीकडे होता. हा आपला एक संन्यासी गैरी वस्त्रामध्ये फिरत होता, वाळवंटात राहिला. त्याला कोणीही विचारलं नाही का जेवलायस का बाबा का नाही जेवलायस. सगळी माणसं आपापल्याकडून जाणं येणं करत गर्दी होती सगळी. त्याने फेरी मारली, सगळीकडे गावात आला, सगळीकडे आला, पण कोणीही विचारलं नाही. ह्याच्या जवळ आला, जिथे जेवणावर चालत होतो तिथे राहिला, पण कोणी बोलावलंच नाही ना. माझी स्वतःची पाळी झाली. मी तुम्हाला सांगितलं की नाही, एकदा मी फिरत होतो आणि त्या बाजूला भंडारा होता, कीर्तन झालं आणि सगळे लोक भंडाऱ्यामध्ये जात होते येत होते. मी आपला जवळ तिथे जाऊन उभा राहिलो. एकही माणसाने असं नाही सांगितलं, महाराज तुम्ही इथे कशाला उभे राहिले, भूक लागली आहेत का, चला ना जेवायला, चला ना, तुम्हाला संकोच का करतायत, जेव्हा हे इथे काही हे करायचं ना तर कोणी इथे जेवायला येऊ शकतो. पण ते आपल्याला कुठे माहिती आहे, आपल्याला संकोच काय, नवीन आम्ही ना, कोण बोलवत नाही ते जायचं कसं. 2 दिवस मी भोगावतो. तशात त्याने पंढरपुरामध्ये तो 2 दिवस भुका राहिला आणि शेवटी कोणीतरी माणसाने 2-4 आणे त्या काळामध्ये दिले. एवढे करून तो बसमध्ये बसला. बसने जिथे उतरवलं तिथे उतरला. त्या बार्शीच्या जवळ आल्यानंतर चिचगाव टेकडीवर आला. चिचगाव टेकडीवर त्या ठिकाणी शंकराचं मंदिर होतं. काही विचारू नका. तिथे वर गेला, तिथे एक म्हातारा माणूस बसला होता.
तो अगदी गलित गातर झाला होता, मरणाला झाला होता. तो हा आला म्हटल्यावर त्याला ही चावी घे आणि याची पूजा करत जा म्हणून सांगितलं. मी आता मरतोय म्हणून त्याला तो कसा तरी धडपडत घरी गेला आणि मेला. आता हे राहिलं याच्याकडे. त्या म्हाताऱ्याने सांगितलं की पूजा कर, हे कर. त्याने 3 दिवस पूजा केली. कोणीतरी येईल आणि मला अन्न मिळेल. 3 दिवस झालं त्याला अन्नच मिळालं. आणि आता त्याच्या शरीरामध्ये त्राणच उरलं नाही, चालण्याचं सुद्धा. तरी तो रखडत खडत गेला. त्या गावामध्ये एक काय होता, पांचाळ होता. पांचाळ लोक हे काय करतात, पांचाळ म्हणजे सुताराचं काम करतात ते. पण सुतार आणि पांचाळ वेगळा. सुतार वेगळा असतो, पांचाळ वेगळा. पांचाळ हा ही घालत असतो, काय जानवं घालत असतो. आणि तो क्षत्रिय असतो माणूस, जानवं घालत असतो. त्यांच्यामध्ये जानवं घालण्याचं आहे त्यांच्यामध्ये. तर तो जानवाधारी माणूस दिसला. हा स्वतः ब्राह्मण होता पहिला. जानवाधारी ब्राह्मण म्हणून घराजवळ आपला असं जसा तसा उभा राहिला. तर त्या इथे जेवण मिळेल असं त्याला वाटलं म्हणून तो त्या ठिकाणी उभा राहिला. आणि हा कित्येक वेळापासून जात नाही म्हटल्यानंतर मग त्याने काय केलं, त्याला बोलावलं. काय झालं, कसं झालं, काय झालं. आणि मग त्याला काहीतरी अन्न आणून दिलं, ते खाल्लं. आता दुसरीकडे कोण मांसाहार करतं की नाही करतं माहित नाही त्याला. मग रोज येऊन तिकडे थांबायला लागला. रोज त्याने सेवाही केली. हे केल्यानंतर दुसऱ्या एका दूरच्या माणसाला समजलं, काय कळायला लागलं की हे रोज ह्याच्याकडे जातं. मग गावातले लोकही काय त्या सुताराला शिदा बिदा आणून द्यायला लागले. दुसऱ्या एका सुखी माणसाने काय ह्यानं काय लागतं जेवण ते तू करून दे बाबा, आणि नंतर मी तुला काय पाहिजे तर वर्षाचं देतो. एक कंदीलही दिला त्याला, तेल पाणी दे आणि याला जेवूही घाल, या महात्माला जेवू घाल म्हणून सांगितलं. तेव्हा किती 5 दिवसानंतर त्याला जेवण मिळालं. सांगण्याची परिस्थिती काय, ही अशी परिस्थिती असते. याला काय म्हणतात, अयाचित. म्हणजे तुम्ही मागायचं नाही. कोणी सांगितलं घे भाऊ खा, आणून दिलं तर खायचं. अशा लोकांची खूप अडचण असते. झालं. तर आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे मग, ही कहाणी कशासाठी तुम्हाला ही कहाणी कशासाठी तुम्हाला नाही इथे सांगितलेलं आहे. काय वयाने मोठा असेल तो जेवलाय की नाही विचारायचं. त्याचं काय करायचं, सन्मान ठेवायचा. जातीने श्रेष्ठ असेल त्याचा सन्मान ठेवायचा. आश्रमाने म्हणजे संन्यासी आहे का कोण आहे असं पाहून त्याचा सन्मान ठेवायचा. शास्त्रज्ञान धर्माचं ज्ञान आहे, कथा वेदावाले त्यांचा सन्मान ठेवायचा. आणि सर्वात म्हणजे ब्रह्मा आत्मा ऐक्य ज्ञानी असेल त्याचा काय करायचा, सन्मान ठेवायचा. बरोबर आहे. या आपणाला काय, आपण गृहस्थ आहोत ना, आपण कमावतो ना, मग ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय कोणी महात्मा जात असेल तर त्याला विचारावं ना, महात्मा जी इधर आओ क्या क्या है, कैसा है, खाय है की नाही खाय. त्याला अन्न द्यावं, जास्त त्याची कथा ऐकू नये. कारण काय असतात, लबाड लोक जास्त ह्या वस्त्रामध्ये असतात. बरोबर आहे ना. तो पुढे मैं डबल सोना कर दूंगा, ये कर दूंगा, वो कर दूंगा, हे बोलायला लागल्यानंतर आपण समजायचं असं कोणी खरे ज्ञानी म्हणत नाही. जर असं जो बोलायला लागला, सोना दुगुना करता हूं, तुमको दुगुना करना है क्या, पैसा दुगुना करता हूं, नोट दुगुना करता, नमस्कार करावा आणि सांगावा आता तुम्ही जावा, है ना. पण खरा की खोटा हे आपणाला कसं समजणार, खाऊ घातल्यानंतरच समजणार ना. तो पुढे आता हे श्रद्धावाला आहे म्हटल्यानंतर तो दुसरा आपलं सुरू करायला सुरुवात करू, मैं सोना डबल बनाऊंगा, है तो दे दो, मैं बना करके देता हूं, नोट है तो गड्डी लाओ डबल भर के, ये देखो डबल. असलं समजायचं की हे लबाड माणूस. कारण ज्ञानी माणसं असला काही विचार करत नाही, कसला आशीर्वाद देत नाही, काही करत नाही. त्यांचं तुमच्याकडे फक्त काय, तुमच्याजवळ असलेली भिक्षा थोडीशी
द्यावी, म्हणजे भोगाची क्षमता होईल. तेव्हा विचार काय करायचा, तुमच्या घराजवळ एखादी गाय आली तर खिडकीतून डोकावत असेल अशी करून, तर अर्धा चतकोर देऊन द्या ना, चतकोर अर्धा चतकोर देऊन द्या. इकडून तिकडून वेळा जातोय, जाताना त्याला काही सुका नाही, काय नाही, मग तुम्ही काय करा. तो काही एवढा काही पूजनीय वगैरे नाही आहे, पण मानवी बुद्धीतून तुम्ही काय करा, अरे जेवला असेल नाही जेवला असेल, ही एक भाकर घे, खाऊन घे, एवढं म्हणायला आपल्याला काय हरकत आहे का? नाही हरकत. पाणी नसेल कोणाला देऊन द्यावं. हे गृहस्थ जीवनामध्ये हे काय ना, आपल्या जवळ शिळ्या भाकऱ्या किती राहत असतात, चपात्या किती राहत असतात ना, पण कोणी आला दिसला, काय जाताना दिसला, अगदी आहे न घाबरता त्याला देते, हे बाबा घे, खाऊन घे. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, नैमित्तिक कर्म. कोणी आपल्याकडे न सांगता आला, श्रेष्ठ माणूस आला, गुरुतुल्य आला, वडीलधारी आला, महात्मा आला, कथाकार आला, महाराज आला, की त्याचा सत्कार आपण श्रद्धावंत माणसं करतोच, बरोबर आहे ना. पण जे नसतील, ज्यांनाही समज नसेल, त्यांनी ते करावं. त्याला काय म्हणतात, नैमित्तिक कर्म, बरोबर आहे ना. वडिलांचा सन्मान करणं, आई वडील मोठे लोक, वृद्ध माणसं यांची विचारपूस करणं, चौकशी करणं, त्यांना बरं वाटतं. आणि महात्मापर्यंतचे सगळे जे माणसं आहेत त्यांच्या भुकीची आणि बाकीचे अन्न वस्त्राची जेवढी जमेल त्याची करावी. तुम्ही तर करतात, मिळणाऱ्याला भरपूर मिळतं. मला गरज नसताना जेवढी गरज असते त्याच्यापेक्षा कितीतरी पटाने मिळतो, मी आपलं वाटत राहतो. झालं. उत्थापन म्हणजे उठणं, बसा म्हणणं, त्यांना आपण उठणं आणि त्यांना आसन देणं, याला उत्थापन म्हणतात. आणि सत्कार करणं, खाऊ पिऊ घालणं, काय असेल ते देणं, त्यांची जरुरी असेल ते देणं. पण उगाच ते म्हणत असेल की मी आश्रम बांधलेला आहे आणि त्याच्यासाठी तिथे असं करावं लागलं, त्याच्यासाठी पैसे द्या, तिथे 100 मुलं आहेत वगैरे वगैरे, ओळखीशिवाय माहिती असल्याशिवाय द्यायचं नाही. फसवणारे लोक खूप असतात. आपण पाहिलेलं असेल, आपण केलेलं असेल, आपल्याला अनुभव असेल तरच द्यायचं. त्या ठिकाणी उगाच फसायचं नाही. कोणाला काय सांगायचं, तुला भूक लागली का, जेवायचंय का, जेव जा. बाकीच्या ज्या दान धर्म जे आपल्याकडे जास्त असेल ते देणं, हे काम कधी करायचं, ओळखीचं असेल तरच करायचं, ओळखीचं नसेल तर नाही. आपल्या जवळच्या माणसाने जर सांगितलं असेल, कोणी आपण स्वतः जाऊन बघितलं असेल तरच करायचं, नाही तर त्याच्यामध्ये फसण्याचीच आणि श्रद्धा तुटण्याची शक्यता जास्त असते. लक्षात येते का? आणि सगळ्यात मला जी भीती वाटते ती म्हणजे तुमची श्रद्धा तुटू नये, बरोबर. बोगस माणसं येऊन काय करतात, आपली श्रद्धा तोडण्याचं काम करत असतात. पुढे चला. जे विशेष 3 नंबर लिहाते, फलप्राप्ती करता विधान केलेले असते त्याला काम्य म्हणावे. काय काम्य कर्म, लक्षात आलं ना. विशेष फलप्राप्तीसाठी जे केलेलं असतं त्याला काय म्हणतात, काम्य कर्म. जसे पाऊस पडण्यासाठी कुठला याग करतात, कारीरी याग. स्वर्गप्राप्तीसाठी काय करायचं, अग्निहोत्र नावाचा याग करायचा, सोमादी याग करायचा, है ना. हे झालं. तिसरं झालं, विशिष्ट फल प्राप्तीसाठी जे कर्म केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, काम्य कर्म. आणि जे पाप निवृत्ती करतात विधान केलेले ते प्रायश्चित कर्म, चौथं, है ना. जसे प्रमादाने न करता किंवा चुकीने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते, है ना. कळलं ना तुम्हाला, प्रमाण मिळालं की नाही. विचार सागरामध्ये काय मिळालं, समजलं ना. तुम्हाला वाटत असतं की स्वामीजी द्रव्यच घेत नाही, काहीच करत नाही, खिशत नाही ठेवत, ती व्यवस्था केलेली आहे ना, है ना. प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते, बरोबर आहे ना. कोणाला, संन्यासाला प्रभू. द्रव्य त्याने घेतलं तर पाप होत. आता हे एवढं संस्थान वगैरे, त्या संस्थानाचं कार्य
पाहणारे ते लोक आहेत, है ना. आणि आश्रम चालवण्यासाठी द्रव्य लागतं, तर ती मंडळी घेतात. त्यांनी काही गोंधळ करू नये म्हणून आम्ही त्याचा ऑडिट बिडिट हिशोब लिहून ठेवतो. पण आम्ही स्वतः हाताने कधी 20 वर्षामध्ये हाताने पैसे घेतले आहेत, नोटा मोजल्या आहेत, हे तुम्ही मला दाखवून द्यावं. आम्ही याप्रमाणे राहतो. काय? संन्यासाने द्रव्य घेतल्याने पाप होते, बरोबर आहे. त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपास, केवढं मोठं व्रत आहे बघा. सांगा, 1 रुपया पडला जरी तुमच्यावर तर तुम्हाला काय का 3 दिवस उपाशी राहा. हे संन्यासासाठी व्रत आहे, कठोर व्रत आहे. पण याप्रमाणे वागत नाही, त्याला काय करायचं? त्याला तो संन्यासी जबाबदार नाही, तो आपल्या धर्माप्रमाणे वागतो. हे मला धर्माने सांगितलंय की द्रव्य घ्यायचं नाही तुझ्यासाठी. तुला कपडा मिळतोय ना, अन्न मिळतंय ना, सगळं मिळतंय ना, द्रव्य कशाला पाहिजे? तेन त्यक्तेन भूजिथा मागध कसचित धन. हा, त्या करून तू काय स्वतःचं रक्षण कर, कोणाचंही धन घेऊ नकोस. ह्या संन्यासाला काय ईशावास्य उपनिषदाने आदेश दिलेला आहे, बरोबर आहे. 3 दिवस उपवास केले. एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करेल ना, असे लोभी माणसं असतात की नाही. 3 दिवस उपाशी राहतो, पण किती 1 लाख रुपये देत आहे, तर द्या ना, देऊन द्या ना म्हणणार असेल की नाही. पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित कर्म नाही. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास अधरेखा करा, है ना. ते दिलेलं द्रव्य त्यागून दे. आपली आत्मस्तुती सांगायची नसते म्हणून मी काही गोष्टी बोलत नाही. आम्ही केलेल्या गोष्टी सुद्धा सांगत नाही, कारण ती आत्मस्तुती होते, बोलत नाही. हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षूने काय करावे झालं ना, हे लक्षात ठेवण्यासारखे. इथे पॅराग्राफ बदला, झालं ना. आता 4 कर्माच्या व्याख्या झाल्या ना तुमचा, है ना. नित्यकर्म जे वेदाने सांगितलेलं आहे ते कर्म, संप्रदायाने सांगितलं ते कर्म करायचं म्हणजे करायचं, बरोबर आहे. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? श्राद्ध, पर्व, ही माणसं येतात त्यावेळेला, श्रेष्ठ माणसं येतात त्यावेळेला जे काय यांचा सत्कार उत्थापन वगैरे करावं लागतं. आता तुम्ही गेल्यानंतर, कोणी गेल्यानंतर, आल्यानंतर ताबडतोब पाठ ठेवतात, पाठावर उभं राहा म्हणतात, त्याच्यानंतर पाणी ओततात त्याच्यावर, नंतर कुंकू लावतात, पूजा करतात, वर काही शेराविला देतात, आणि हे आल्यानंतर करतात. मग तुमचं काय ते नंतर बघतो, आधी उभे राहा म्हणून सांगतात की नाही. नैमित्तिक कर्म. काम्य म्हणजे एखादी कामना करण्यासाठी, है ना. देवाला इकडे तिकडे नवस करणं म्हणतात ना, ते तू जर हे मला दिलं तर हे मी कर्म करेन, त्याला काम्य करू. त्याच्यासाठी कारेरी याग, अग्निहोत्र, समाधी. पाऊस नाही पडल्यानंतर काय करतात लोक? शंकराच्या पिंडीला कोणतात की नाही, पाण्याने घालून कोणतात की नाही, है ना. ह्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आणि पाप निवृत्ती करता विधान केलेले असते त्याला काय म्हणतात? प्रायश्चित कर्म. पाप होऊ नये याच्यासाठी जे कर्म केलेलं असतं त्याला काय म्हणतात? प्रायश्चित कर्म म्हणा. उदाहरण दिलं, प्रमादाने संन्यासात द्रव्य घेतल्याने पाप, त्याची निवृत्ती करण्यासाठी 3 दिवस उपाशी राहावं. पण द्रव्य त्यागून, घेतलेलं द्रव्य नको बाबा, नको करून. मी ज्या वेळेला तिकडे उत्तर भारतामध्ये गेलो त्यावेळेला माझ्या खिशात फक्त 11 रुपये होते. असा संन्यासच घ्यायचा, मग काय करायचं? एका गुहेमध्ये गेलो, तिथे एक संन्यासी जप करत होता. त्याला सांगितलं, ये लो 11 रुपये मेरे अंतिम है, मैं आज से क्या किया, धन लेना छोड़ दिया, अब आज से मैं चाय भी नहीं पीऊंगा, भूख लगेगी तो बस हात पसार दूंगा, ही प्रार्थना केली. आणि मग ऋषिकेश मध्ये राहिला, बरोबर आहे ना. शेवटलं होतं ते पण त्यागून दिलं.
आता बघा, हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे हा प्रश्न आला ना, प्रश्नचिन्ह करावा. त्याचा विचार सांगतो. मुमुक्षु आहे ना, त्याने मुमुक्षुने काय करावं? निषिद्ध कर्म करायचं का नाही करायचं? पहिलं काय झालं, निषिद्ध कर्म करायचं नाही, बरोबर आहे. मग कामना करायची का? कामनेसाठी काहीतरी कर्म करायचं का? मूल व्हावं म्हणून कर्म करायचं का? मुलीचं लग्न म्हणून काय कर्म करायचं का? है ना. हे याच्या जवळ येतात, काहीतरी सांगा, काहीतरी भस्म सांगा, गंडा द्या, दोरा द्या, बभूत द्या, काहीतरी औषध द्या, काहीतरी द्या, आणि माझं काहीतरी अडलेलं संकट होऊन जाऊ द्या, दूर होऊन. हे जे सांगणार आहेत लबाड माणसं असतात. साधू संत असं कधीही सांगणार नाही. खरा साधू संत सांगणार तुझ्या संसारावर चिरा पडो असं म्हणणार नाही, पण त्याची इच्छा असते तुला संसारापासून देव दूर कर, अशी त्याची इच्छा असते. आता संसारामध्येच जाणार असतात, तो त्याला साप म्हणेल ना. आणि जो काय मुमुक्षु आहे तो म्हणेल माझ्यावर याने उपकार केले, मोठ्या संकटात सापडणार होतो पण याने मला संकटातून बाहेर काढून बाहेर ठेविलो निराळा, कौतुक डोळ्या जावी आले, तो म्हणणारच. आता आम्हाला असं त्यानं नव्हतं, अरे रे काय त्या वेळेला आम्हाला काय प्रेरणा झाल्या, आतून प्रेरणा काय झाल्या, निघ इथून निघ, इथून निघ, इथून निघ, इथून निघ, इथून निघ, इथून काय करायचं, पण काही नको, मी तुझ्या बरोबर आहे, गाडीत बस, आपण इथून इथून दूर जा, दूर जा, दूर जा, दूर जा, दूर जा. हा आता इथं उतर, 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 नर्मदा आली, आता ओंकारेश्वर आलंय, उतर, 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 उतर. आता पुढचं मी पाहतोय, सगळ्या हिमालयामध्ये एकटा फिरून आलो मी, बस काही झालं नाही, बोट तुझा दुखलं नाही, काही केलं नाही. अनुभव आला की तो अंगठी धरून वाट दावी हात करी धरून या, अशा तऱ्हेचा अनुभव आपणाला झाला. मग कुठली कर्म करायचं नाही मुमुक्षुने, ज्याला मुक्त व्हायचं त्याने काय काय नाही करायचं. निषिद्ध आणि काम कर्म अधोरेखा करा, करू नये. का? स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करायचा का नाही करायचा? न कळताना करणार ना, कळल्यानंतर गरज नाहीये, मला स्वर्गात जायचं नाही. स्वर्ग म्हणजे काय, याच्यापेक्षा चांगलं लोक ना, मला नाही जायचं. मोक्षने काम्य कर्म करू नये. मग निषिद्ध कर्म, नरक प्राप्त होणार, ते पण करू नये. लक्षात येत आहे? मुमुक्षुने ज्याला मुक्त व्हायचंय त्याने निषिद्ध व काम्य कर्म करू नये, कारण काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. याकरिता ती दोन्ही न करता मग कुठले कर्म करावे? हा, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म, दोन कर्म करावे. आणि कुठली करू नयेत? निषिद्ध आणि काम्य कर्म करू नये, बरोबर आहे. दोन करावीत आणि दोन करू नये, 4 पैकी 2 करावीत आणि 4 पैकी 2 करू नये. निषिद्ध आणि काम्य कर्म करू नये, है ना. कोणी सांगायला आलं एवढं केलं तर तुम्हाला एवढं एवढं मिळेल, काही मला नको आहे, काही गरज नाही, मला आहे त्याच्यामध्ये मला समाधान आहे. हा, हो हो, काही नको. आमचे गुरुजी मागितले तरी आशीर्वाद देत नाही, फक्त सांगतात होईल 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 होईल, काही करू नको. असला आशीर्वाद मांडायचा. अरे आशीर्वाद साधू ज्ञानी माणसाजवळ गेल्यानंतर सांगायचं असेल, स्वामीजी मला काही कळत नाही कसं काय करायचं, तर मला तुम्ही ह्याच्यातून मुक्त करा, मला ह्याच्यातून बाहेर काढा, कसं तरी कुठेतरी मला बाहेर करा, घेऊन जा. आता आई वडिलांचं दडपण आहे, भावांचं दडपण आहे, मित्रांचं दडपण आहे की ह्या मार्गात तू पडू नकोस, काय पडू नकोस, आणि मला काय करावं ते समजत नाही.
मला दर वेळेला दाखवायला येतं कोणीतरी, कुठल्या समारंभात येतात, ती बघ मुलगी बघ, ही तुझ्यासाठी आहे म्हणून सांगतात. चांगल्या चांगल्या मुली दाखवून देतात, पण मला त्याच्यामध्ये माझं मन रमतच नाहीये. मला हे नाहीच करायचं, पण मला काहीच कळत नाही. मी माझं दडपण सहन करू शकत नाही, पण हे मला नको आहे. असे असतात की नाही लोक. मग त्यांनी काय, साधू संन्यासाचं काय कर, पण ते सुद्धा काय करायचं, असले लोकही असतात ना खूप. आता तिकडे गेल्यानंतर किती लोक मिळतील तुम्हाला. खरं नाही, ते खोटं आहे ते सगळ्या गोष्टी. आम्ही कधीही कुठल्याही कुंभामध्ये गेलेलो नाही. फोके लोक तिथे असतात सगळे. झालं काय, मुमुक्षुने निषिद्ध मिळालं का, निषिद्ध व काम्य कर्म करू नये, कारण काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. याकरिता ती दोन्ही न करता काय करावं, कर्म करावे. दोन करू नये, दोन करावे. हे लक्षात आलं. ते न केले तर पाप होऊन नीच लोकप्राप्तीचा प्रसंग येतो. पापाचा प्रतिबंध करण्यासाठीच नित्य नैमित्तिक कर्म करावे, अधोरेखा करा. नित्य आणि नैमित्तिक कर्म कशासाठी करायचं, पापाला प्रतिबंध व्हावा, पाप होऊ नये याच्यात. मग नित्य नैमित्तिक कर्माचं फळ काय, पापाचं प्रतिबंध. काय, अधोरेखा करा. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिकाचे दुसरे फळ नाही. कदाचित चुकून निषिद्ध कर्म झालं तर काय करावं, अधोरेखा करावं, प्रायश्चित करावं. आता प्रायश्चित कर्म किती आहेत, दोन आहेत. बोला. साधारण आणि असाधारण. साधारणच्या वर एक नंबर लिहा, दुसऱ्यावर लिहा असाधारण. असे दोन प्रकारचे आहेत. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल ते तर असाधारण प्रायश्चित. बरोबर आहे ना. काय, मी बघू नये तिथे बघितलं, मनातून आतमधून काय झालं, त्रास झाला की नाही, मग काहीतरी कर ना, 4-5 दिवस उपाशी राहा ना. याला काय म्हणायचं, प्रायश्चित कर्म, असाधारण प्रायश्चित कर्म. बरोबर आहे. पण अनंत जन्मात माझ्याकडून काहीतरी पाप झालेलं असेल, कुठलं पाप झालेलं मला माहित नाही, पण त्याच्यासाठी मी करत असेल तर त्याला साधारण प्रायश्चित. काय हे लक्षात आलं का. असाधारण प्रायश्चित कुठलं, जसे यतीने द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपास, हे प्रायश्चित द्रव्य ग्रहणाला सांगितलेले आहे, ते असाधारण प्रायश्चित कर्म. बरोबर आहे ना. संन्यासाने द्रव्य घेतलं है ना, चुकून न चुकून, तर काय करावं. आता आम्ही सुद्धा म्हणतो ना, बाबांनो रे आता एवढं थोडंच आहे, हत्ती गेला शेपूट राहिलं, एवढं निवारलं, आता शेवटी मला नोट मोजायला लावू नका रे, सांगतो या लोकांना, है ना. एवढं निभवून घ्या, पुढे मी मेल्यानंतर काय करायचं ते करा तुम्ही, तुमच्या याचं फळ तुम्हाला, है ना. मला याची काही चिंता नाही. मला देवाने जशी प्रेरणा दिली ती केली. मी माझ्या व्रताने राहिलो, हातात पैसे घेतले नाही, सगळ्याचा हिशोब ठेवला, 20 वर्षाचा ऑडिट केलं, सगळं केलेलं आहे. आता पुढचं कसं चालवायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आता शेवटला हत्ती गेला नाही, शेपूट नाही, शेपटाचा एक केस राहिलेला, तेवढं काय करता, मला सांभाळून घ्या, एवढंच सांगितलेलं आहे ना. तर यतीने जर द्रव्य घेतलं तर त्या द्रव्याचा त्याग करावा आणि 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितलं. ते असाधारण प्रायश्चित, याला काय म्हणतात, असाधारण प्रायश्चित.